जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रभाग 6 मधील मतदारांना भेटण्यासाठी भेटीगाठी घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित माझे सहकारी जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुल शेठ बेनके, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार स्नेहलताई खोत, दुसरे नगरसेवक पदाचे उमेदवार त्यांनी 5 वर्ष नगरसेवक पद भूषवलं ते भाऊसाहेब कुमार, पुणे जिल्हा फेडरेशनचे पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष माझे मित्र विनायकजी तांबे, पंपा शेठ खोत, अंबरजी परदेशी, सर्व माझ्या विविध आघाड्यांच्या महिला भगिनी, पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व मंडळी, आमचं सिद्धेश ढोले, सर्व बंधू भगिनींनो आणि या मतदार बंधू भगिनींनो, ही निवडणूक नगरपालिकेची आहे आणि शहराची आहे आणि त्याच्यामुळं मोस्टली सगळ्यात जास्त जो मतदार आहे तो एज्युकेटेड आहे आणि आपला विकास करायचा शहराचा, त्यासाठी कुणाला निवडून दिलं पाहिजे, कुणाच्या पक्षाच्या आणि कोणत्या व्यक्तीच्या मागे उभं राहिलं पाहिजे हा चांगला सुज्ञ जाणतो. इतर ठिकाणी काही लोकांना वाटतं अर्थात सगळेच मतदार सुज्ञ झाले, परंतु हा कॉर्पोरेशनची निवडणूक असेल, नगरपालिकेची निवडणूक अशी वेगळी आहे. या जुन्नर शहराला 150 वर्षाची परंपरा आहे जुन्नर नगरपालिकेला आणि आज ती निवडणूक होत आहे. मला सार्थ अभिमान आहे. आता आपण पाहिलं, आपण सुज्ञ, आपण पहा की 150 वर्ष झाली, परंतु 150 वर्षात मला पण आठवतं लहानपणापासून मी कधी पाहिलं नाही. अतुल शेठ आमदार झाले, वल्लभ शेट्टी सुद्धा त्यांच्या परीने कामं केली, परंतु अजितदादा पवार साहेबांनी दुपारी उल्लेख केला. अतुल शेट्टी सांगितलं त्या माझ्या समाजाची जुन्नर शहरातल्या वेगवेगळी मागणी होती आणि त्याप्रमाणे सर्व समाजाच्या मंदिरं असतील 1.5 कोटी, 1 कोटी, 2 कोटी असे निधी दिला, भरीव निधी दिला, रस्त्यांसाठी दिला, विशेषतः पाणी पुरवठ्यासाठी 14 कोटी रुपये दिले की जे शुद्ध पाणी हे जुन्नर शहराला आलं पाहिजे. ती मेन आहे. पहिले 7 कोटी दिली होती, नंतर 14 अजून आहे. आणि स्वच्छ पाण्यासाठी ते अतुल शेठ त्यांच्या याच्यामध्ये सांगतील तर पहिले 70 कोटी दिले होते, नंतर आजपर्यंत 150 वर्षात दिले नाही. त्यांनी सांगितलं मला 116 कोटीचे 150 वर्षात कधी दिले नाही. ते अतुल शेठच्या माध्यमातून, आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून दिले, प्रत्यक्ष दिले. आता मला आनंद वाटला त्यांचं नाव राहिलं आमच्या धनेश्वर संचेती, तर मला वाटलं ते खरं कुठं राहतील नगराध्यक्ष पदाला, काय त्यांना पाहिलं होतं काय खाली राहतील नगरसेवकाला राहिले नाही, चांगलं काम करतात आमचे डॉक्टर आंबले, की जे खरं आपण पाहिलं तर डॉक्टर लोक याच्या पडत ते नको बाबा चालू दे तुमचं, आमचे पेशंट बरे, सगळे पक्ष आम्हाला सारखे. परंतु आज डॉक्टरांनी इथे भाषण केलं, याचा अर्थ आपण की राष्ट्रवादी पक्षाचं काम, अतुल शेठचं काम, आणि त्यांनी निर्भीडपणे हे केलं. आपल्याला टीका करायची नाही, आपण विकासाला महत्त्व देणारं आपण सर्व मंडळ आहे. आणि महाराष्ट्राला, संपूर्ण महाराष्ट्राला, विरोधी पक्षाच्या लोकांना सुद्धा, ते माझ्या जुन्नर शहरातल्या मतदारांना सुद्धा माहिती आहे की आदरणीय अजितदादा पवार हे शब्दाचा पक्का आहे आणि कामाचा दादा आहे. दादागिरी कशात आहे? कामात आहे. असा दादा आहे तो. शब्द बोलेल ते केले आणि तिथे आज दादांनी काम केलं. आणि व्हिजन, जे व्हिजन आहे, आज आपण रस्ते पाहिले, अतुल शेठ त्यांच्या भाषणात सांगतील, आणि बरेच डेव्हलपमेंट झालेले आहे, नागरीकरण, आणि त्या दृष्टीने काय काय प्रश्न महत्त्वाचे आहेत हे निश्चित सोडवल्याशिवाय राहणार. नगराध्यक्ष पदाची उमेदवार जी आहे ती डिप्लोमा इंजिनियर आहे. भाऊ, मला वाटतं भाऊ सुद्धा ग्रॅज्युएट आहे, पोस्ट ग्रॅज्युएट आहे, 12वी, जुनी 12वी ना, म्हणजे आत्ताची M.Com तू मागं हे करशील. आणि 5 वर्ष भाऊने नगराध्यक्षपद केलेलं आहे, भूषवलं आहे. नुसतं भूषवलं नाही, भाऊ हा संयमी आहे, सगळ्या पक्षाच्या, गरीब असेल, श्रीमंत असेल, सगळ्यांच्या सुखदुःखात धावणारा आहे. आज मी त्याला जवळ पाहिले, आपणही ते पाहिले. आणि डेव्हलपमेंट महत्त्वाची आहे. आणि मला अंबर परदेशी यांनी सांगितल्याप्रमाणे मतदारांनो, आपण करा, आम्ही टीका कोणावर करणार नाही, विकास कामं महत्त्वाची आहे, आम्ही त्याच्यावर महत्त्व देणार आहे. ना आपण सुज्ञ आहात. निवडणूक लागल्यानंतर अनेक पक्ष आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 10 प्रभाग होते, 20 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष. आपल्या पक्षाकडे एवढे उमेदवार आले की आपले 10ही प्रभागामध्ये 20 नगरसेवक उभे आहेत आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असे 21 उमेदवार हे आपले राष्ट्रवादी पक्षाचे आहेत. विरोधी पक्षाला संपूर्ण पॅनेल देखील करता आलं नाही. आता त्याच्यातले निम्मे उमेदवार 50% हे तुमच्या माझ्या जीवाभावाचे, माझ्या कॉलेजचे, एक प्राध्यापिका आहे, कोण माझ्या जवळचे, तिकडे गेले, परंतु आज ते वेगळ्या पक्षात आहेत. तुम्ही नंतर या माझ्याकडे जेव्हा ते लोक तुमच्याकडे येतील, जे होतील, मला काय टीका करायची नाही, पण आज तुम्ही वेगळ्या पक्षात आहात. नाही, नंतर बोलून निवडणूक झाल्यावर बोलवलं पाहिजे, असं नाही. आपली हे काय शत्रुत्व नाही, वैचारिक आहे.
म्हणजे मला सांगायचं काय, म्हणजे 5-5 उमेदवार आहेत नगराध्यक्ष नगरसेवकाला डॉक्टर, त्यातले निम्मे अतुल शेटचे काय आहेत, काय माझ्या संस्थेतले आहेत, कोण काय आहेत असे धरून आणलेले, काही गेलेले जीवाभावाची मंडळी. पण मला बोलायचं वाईट वाटलं, म्हणजे अशी अवस्था झाली, केविलवाणी अवस्था झाली. आणि ते कसे तरी उमेदवार उभे केले. असो, राष्ट्रवादी पक्ष कशा प्रकारे सक्षम आहे आणि लोक कुणाकडे मागणी करतात, जो पक्ष काम करेल, ज्यांना लोकांना विश्वास आहे, जो पक्ष सत्तेत निवडून येऊ शकेल, हे त्यांच्याकडे पोटेन्शियल आहे, लोकांना खात्री आहे, त्यांच्या मागे म्हणून आपण सर्व पॅनल देऊ शकलो. मी जुन्नरकरांना आश्वासित करू इच्छितो की आदरणीय अजितदादा पवारसाहेब पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, या महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, आणि अतुल शेठ बेनके डॉक्टर म्हटल्याप्रमाणे आहेत, नियोजन मंडळावर आहेत, जिल्हा नियोजन मंडळावर आहेत, एज्युकेटेड आहेत. आम्ही सर्व मंडळी आहोत. आपण नगराध्यक्ष पदाचे उमेदवार स्नेहलताई खोत, भाऊसाहेब कुंभार आणि सर्व जे उमेदवार आहेत, आता इथे आपले पण दुसऱ्या प्रभागामध्ये मित्र असतील, नातेवाईक असतील, माझी विनंती आहे आपण राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व उमेदवारांना घड्याळाच्या चिन्हावर शिक्का मारून निवडून द्यावं. माझ्या जुन्नर तालुक्यातल्या वॉर्ड क्रमांक 6 मधल्या नव्हे, जुन्नर शहराच्या प्रत्येक मतदाराला अभिमान वाटेल, त्यांचं मत व्हायला जाणार अशा प्रकारचा डेव्हलपमेंट या जुन्नर शहरात माझे सगळे नगरसेवक आपले आणि नगराध्यक्ष केल्याशिवाय राहणार नाही, अशी गणपतीच्या समोर मी आपल्याला तुम्हाला ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.